नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपल्याला समरूपता याच्यातला सराव संच 1.2 आपल्याला बघायचा आहे। आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सराव संच 1.1 जो आहे तो पूर्णपणे सोडवून दिलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ठीक आहे, ज्यांनी जो व्हिडिओ बघितला नाही तर त्यांच्यासाठी तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ त्यांनी बघून घ्या। तर आता बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर सराव संच 1.2 मध्ये बघू शकता तुम्ही की आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये पहिले 3 प्रश्न आहेत। ठीक आहे, पहिल्या प्रश्नामध्ये 3 प्रश्न आहेत, तर त्याच्यातला आपण पहिला प्रश्न काय आहे ती बघूया। ओके, तर बघा अशा पद्धतीने आपल्याला त्यांनी आकृती दिलेली आहे। ओके, आता प्रश्न काय आहे ते आपण अगोदर बघूयात। तर पुढे काही त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांबी दिल्या आहेत, त्यावरून कोणत्या आकृतीत किरण PM हा कोन QPR चा दुभाजक आहे हे ओळखा। आता आपल्याला मेन काय करायचं आहे, तर किरण PM जो आहे तो कोण QPR चा दुभाजक आहे किंवा नाही हे एवढं आपल्याला फक्त सांगायचं। आता बघा, आपल्याला किरण आहे का नाही हे आपण कसं ओळखतो, म्हणजे जो काही किरण आपल्याला दिलेला आहे तो दिलेल्या कोणाचा दुभाजक आहे की नाही हे आपण कसं ओळखतो। त्यानुसार आपल्याला काय करावं लागतं, प्रश्नामध्ये जी 2 गुणोत्तरे असतात ते 2 गुणोत्तरे अगोदर काढावी लागतात आणि ती दोन्हीही गुणोत्तरे जर बरोबर असली तर म्हणजेच बघा 2 जी गुणोत्तरे काढावे लागतात आणि ती दोन्हीही गुणोत्तरे जर बरोबर आली तर तो दुभाजक आहेत असे आपण म्हणू शकतो। किंवा जर ते 2 जी गुणोत्तरे आपण काढली आहे ती जर बरोबर नाही आली, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू जर आली नाही तर तो दिलेला किरण जो आहे तो दिलेल्या कोणाचा दुभाजक नाही असे आपण म्हणतो। ठीक आहे, तर त्या पद्धतीनुसार आता आपल्याला हा पहिला जो प्रश्न आहे तो बघा सोडवायचा आहे। ठीक आहे, आता हा PQR हा आपल्याला एक त्रिकोण दिसतोय आणि हा जो PM दिसतोय बघा तो एक किरण आहे। जसे की आपल्या प्रश्नामध्ये कळलेलंच आहे की PM हा काय, तर तो एक किरण आहे। आता त्यांनी ह्याचे QR मध्ये बघा, QR मध्ये त्यांनी आपल्याला QM दिलेला आहे तो आहे 3.5 आहे आणि MR जो दिलेला आहे तो आहे 1.5। ओके, बाजू PR दिसते आपल्याला ती आहे 3 आणि बाजू PQ जी आहे ती आहे बघा 7 आहे। ओके, आता आपल्याला दाखवायचं आहे की PM हा जो आहे तो कोन QPR चा दुभाजक आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे। तर त्यासाठी पहिला आपण काय करूया, ज्या काही किमती दिलेल्या आहेत त्या अगोदर किमती आपण लिहूयात। तर बघा, आपल्याला त्यांनी PR दिलेला आहे तो आहे 3, PQ आहे 7, QM आहे 3.5 व RM जो आहे तो आहे 1.5। आता पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीला बघा एक पहिलं गुणोत्तर घ्यावं लागेल। आता ते पहिलं गुणोत्तर कोणतं घ्यायचं, तर बघा आता ह्या ज्या 2 मोठ्या बाजू आपल्याला दिसतात, ठीक आहे, तर ह्या जे छोटी माप आहेत ते आपण नंतर घेऊया। बघा P पासून सुरुवात करायचं आहे, कारण का P मधून आपल्याला तो किरण गेलेला दिसते, त्यामुळे PR आणि PQ ह्या 2 बाजू अगोदर घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे हे पहिलं गुणोत्तर झालं आणि दुसरं गुणोत्तर म्हणजे ही बाजू आणि ही बाजू, त्या दोन्हींचा अगोदर नंतर घ्यायचं आहे गुणोत्तर आपल्याला आणि अगोदर हे गुणोत्तर घ्यायचं आहे आणि दोन्ही गुणोत्तर जर सेम असेल तरच तो दुभाजक आहे हे असे आपण म्हणू शकतो। असंच हे तुम्हाला जे कोणताही प्रश्न देईल त्याचं दुभाजक जर असेल ते असंच करायचं आहे। पहिल्यांदा मोठ्या बाजू घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे 2 छोट्या बाजू जे आपल्याला दिसतात म्हणजे जे ज्याचं पार्टिशन केलेलं ज्याच्यातून किरण गेलेलं आहे तो, मग ते नंतर त्याचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे। म्हणजे या ठिकाणी काय येईल बघा, तर PR छेद PQ येईल। त्यानुसार आपण आता इथे लिहूया PR छेद PQ बरोबर। आता PR आणि PQच्या काय किमती आहेत बघा, PR आहे या ठिकाणी 3 आहे। ओके, PQ किती आहे बघा, तर तो आहे 7। ओके, म्हणजेच PR छेद PQ पहिल्या गुणोत्तराची किंमत आली 3/7 आली बरोबर। आता दुसरं गुणोत्तर घेऊया, दुसरं आहे बघा, आता इथं येईल RM छेद QM। ओके, हे दुसरं गुणोत्तर येणार, त्यानुसार आपण आता इथं लिहूया व दुसरं गुणोत्तर आहे RM छेद QM। आता याचं काय आहे आपण आता बघूया। RM ची किंमत आहे बघा 1.5 आहे आणि QM ची किंमत आहे 3.5 आहे। आता आपण काय करूया बघा, आता आपल्याला पॉईंट सरकवायचे। आता या साईडला आपण हा पॉईंट सरकूया आणि हा जो पॉईंट आहे तो आपण या साईडला घेऊया, म्हणजेच काय होईल बघा त्या ठिकाणी। मग आपण काय करूया या स्टेपमध्ये बघा, तर 1.5 ला आपण काय करूया 10 ने गुणूया। ओके, आणि 3.5 ला सुद्धा आपण काय करूया तर 10 नेच गुणूया। आता ही स्टेप मी का केली तुम्हाला सांगते, आपल्याला एकतर पॉईंट घालवायचा आहे। ठीक आहे, पॉईंट नंतर अंशस्थानी बघा पॉईंट नंतर एक संख्या आहे आणि छेदस्थानी सुद्धा पॉईंट नंतर एक संख्या आहे, त्याच्यामुळे आपल्याला 10 नेच गुणावं लागेल। जर समजा पॉईंट नंतर जर 2 संख्या असते, म्हणजे समजा इथं जर 1.50 असतं आणि या ठिकाणी 3.50 असतं तर मी 100 ने गुणलं असतं, म्हणजे पॉईंट नंतर जेवढ्या संख्या असेल तेवढे आपल्याला 1च्या पुढे संख्या घ्यायची आहे। ठीक आहे, पॉईंट नंतर एक संख्या आहे त्याच्यामुळे मी 1च्या पुढे 1 शून्य घेतलं। ठीक आहे, त्याच्यामुळे पॉईंट नंतर जेवढे संख्या असेल तेवढे आपल्याला 1च्या पुढे संख्या
काय करायची आहे, वाढवायची आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. त्याच्यामुळे 1.5ला जर 10 गुणलं तर आपल्याला उत्तर मिळतं 15 आणि 3.5ला जर 10 गुणलं तर आपल्याला उत्तर मिळतं 35. ठीक आहे. त्याच्यामुळे बघा पॉईंट घालवण्यासाठी आपण काय केलेलं आहे, अंशस्थानी आणि छेदस्थानी 10 गुणलेलं आहे. उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 15/35. ठीक आहे. ही स्टेप कशी आली तेवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. किंवा यांचा तुम्ही गुणाकार जरी केला तरी सुद्धा तुम्हाला कळेल की त्याचं उत्तर हे 15च येणार आहे. ओके. तर बघा आता PR/PQ 3/7 आलेला आहे आणि RM/QM किती आलेलं आहे बघा, तर 15/35 आलेलं आहे. तर आता बघा म्हणजेच याचा भाग घालूया आपण. आता बघा याला जर आपण 5 भाग दिला तर बघा 5×3=15 आणि 5×7 35. म्हणजे तुम्ही बघू शकता हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर कसं आलेलं आहे बघा, सारखं आलेलं आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो नेक्स्ट स्टेपमध्ये की PR/PQ बरोबर RM/QM जे आहे ते आलेलं आहे. म्हणजेच दोन्हीही गुणोत्तरे आपल्याला सारखी मिळालेले आहेत. त्याच्यामुळे आपण नेक्स्ट स्टेप आता लिहू शकतो. तर त्रिकोणाच्या कोणदुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आता हा जो कोणदुभाजकाचा प्रमेयाचा व्यत्यास आहे तो आपल्याला काय सांगतो बघा, तर त्रिकोण PQRच्या बाजू QR वर M हा बिंदू असा आहे की, जसं की आता आपण मागाशीच आकृतीमध्ये बघितलेलं आहे ना, PQ ह्या PR आणि PQ या बाजू आहेत आणि त्याच्यातून M हा आपण असा किरण टाकलेला जेणेकरून ही जी पूर्ण बाजू आहे त्या पूर्ण बाजूची जी किंमत आहे ती त्या बाजूची किंमत ही या दोन बाजूंच्या किमती एवढीच आहे असे आपण म्हणू शकतो. म्हणजेच तो दिलेल्या त्रिकोणाचा दुभाजक आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यानुसार काय आहे तर PR/PQ आहे आणि RM/QM आलेला आहे जसं की आपण वरतीच पाहिलेलं आहे. आणि म्हणून किरण PM हा कोण QPRचा दुभाजक आहे. ठीक आहे. दुभाजक असण्यासाठी दोन्ही जी गुणोत्तर आहे ते सारखे असणे आवश्यक आहे, तरच दिलेला जो किरण आहे तो दिलेल्या कोणाचा दुभाजक असतो. ओके. हे सुद्धा आपण आता ह्या प्रश्नामध्ये कसं येतं ते बघितलेलं आहे. आता याच्यातला दुसरा प्रश्न सुद्धा आपल्याला याच पद्धतीनं सोडवायचा आहे, ते सुद्धा आपण आता बघूयात. आता दुसरा प्रश्न बघा, त्याच्यातली आकृती आपल्याला दिसते सेम. याच्यामध्ये पण किरण PM आहे आणि किरण PQR आहे. याच्यामध्ये कोण म्हणजेच त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये बाजूचे आपल्याला दिसत बघा PQ आणि PR. आणि या किरणमुळे ह्या बाजूचे दोन छोटे बाजू झालेले आहेत, म्हणजेच दोन भाग झाले आहेत असे आपण म्हणू शकतो. आणि त्याच्या एक किमती आहे. तर त्रिकोणामध्ये कोणत्या कोणत्या आपल्याला बाजू दिलेल्या आहेत आणि त्यांची नावे ही आता आपण पहिल्यांदा लिहून घेऊयात. तर बघा आपल्याला PQ दिलेला आहे तो आहे 10. आपण आकृतीमध्ये बघू शकतोय PQ जो आहे तो आपल्याला किती दिला आहे बघा त्यांनी, तो दिसतोय बघा आपल्याला तो 10 आहे. त्याच्यानंतर आपल्याला PR सुद्धा आहे. PR दिलेला आहे तो आहे बघा 7. RM आहे बघा या ठिकाणी तो आहे 6 आणि QM आहे तो आपल्याला त्यांनी 8 दिलेला आहे. आता याच्यावरून आपण काय करूया, पहिल्यांदा आता आपल्याला दोन्हीही गुणोत्तर सारखे येतात का ते अगोदर बघूया. आता पहिलं गुणोत्तर कोणतं असणार आहे, जसं की आपल्याला माहिती आहे ही बाजू आणि ही बाजू यांचा आपल्याला गुणोत्तर करायचं आहे. त्याच्यानंतर या दोन बाजूंचं ठीक आहे किरण जो केलेला आहे त्याच्यातून किरण जो जातो तर त्याची जी बाजू दिसते त्या दोन बाजू म्हणजे ही बाजू आणि ही बाजू आहे ना, त्याच्यानंतर आपल्याला गुणोत्तर घ्यायचं आहे. तर सुरुवातीला काय येईल बघा, तर PR म्हणजे आपल्याला दिसते बघा PR/PQ. ठीक आहे. आता PRची किंमत किती आहे बघा, तर ती आहे 7. PQची किंमत आहे बघा 10 आहे. ओके. तर हे झालं आपलं पहिलं गुणोत्तर. आता आपण काय करूया, दुसरं गुणोत्तर काढूया. दुसरं गुणोत्तर आपण कसं काढणार आहोत बघा, तर RM/QM काढणार आहोत. ओके. त्यानुसार आता आपण इथं लिहूया दुसरं गुणोत्तर व RM/QM. आता यांची किंमत बघा, RMची किंमत आहे बघा 6 आहे आणि QMची किंमत आहे 8. बरोबर. जर याला जर आपण दोन्ही भाग दिला तर याला किती होते बघा, तर 3 दुनी 6 आणि 4 दुनी 8. म्हणजे तुम्ही बघू शकताय. आणि हे आपलं समीकरण असणार आहे दुसरं. आता बघा या दोन्हीही गुणोत्तरांच्या जी आपल्याला उजवी बाजू दिसते ते सारखे आहे का, तर नाही आहे ना. दोन्हीही जे बाजू दिसते ते आपल्याला सारखे दिसत नाही. याचाच अर्थ PR/PQ इज नॉट इक्वल टू म्हणजेच ते दोन्हीही जे गुणोत्तर आहे ते सारखे नाहीत ना, सारखे नाही. त्याच्यामुळे हे दोन्ही गुणोत्तर सारखे नाहीत असं आपल्याला त्यांच्या उजव्या बाजूवरनं दिसते. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो इक्वेशन म्हणजेच समीकरण 1 व 2 वरून किरण PM जो आहे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो किरण PM हा कोण QPRचा दुभाजक नाही असे आपण म्हणू शकतो. दुभाजक नाही
ठीक आहे, त्यांच्या बाजू ज्या आहेत त्या एकत्र आलेल्या नाहीत, त्याच्यामुळे निश्चितच पी एम जो आहे म्हणजेच किरण पी एम जो आहे तो क्यू पी आरचा दुभाजक नाही असे आपण म्हणू शकतो. आता त्याच्यातलाच तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. आता त्याच्यातलाच तिसरा प्रश्न बघूया. ही आपल्याला आकृती दिसते. इथं सुद्धा सेम पी एम हा किरण आहे आणि पी क्यू आर हा एक त्रिकोण आहे आणि त्यांच्या बाजू आपल्याला दिलेल्या आहेत बघा. पी आर आणि पी क्यू 8 आणि 9 दिलेला आहे प्रत्येकी आणि क्यू एम आणि आर एम ठीक आहे 3.6 आणि 4 दिलेला आहे. आता या ठिकाणी जर या प्रश्नामध्ये तिन्ही जर त्रिकोण त्यांचे किरण आणि त्रिकोण सारखे दिलेले असले तरी सुद्धा एक्झाममध्ये तुम्हाला सेम नावं सेम किरण दिलेलं असेल असं काही नाही. फक्त जो काही आपल्याला कोणते नक्की गुणोत्तर घ्यायचे आहेत, पहिलं गुणोत्तर कोणतं, शेवटचं दुसरं गुणोत्तर कोणतं घ्यायचं आहे त्याची फक्त आपल्याला समजलं पाहिजे की कोणते घ्यायचं. नावं वेगवेगळी असणार आहेत, त्यांचे जे मापं दिलेले आहेत ती सुद्धा वेगवेगळी असणार आहेत. फक्त आपल्याला जो प्रमेय आहे म्हणा किंवा कोण दुभाजक असण्यासाठी काय त्याच्या कॅटेगरी असतात किंवा ते दुभाजक असण्यासाठी काय करावं लागतं तर दोन्ही गुणोत्तर सारखे यावे लागतात. तर हे तुम्हाला बेसिक माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी त्यांनी उदाहरणामध्ये पी एम आहे, पी क्यू आर हा त्रिकोण दिसते म्हणजे परीक्षेत पण तेच असेल तर असं काही नाही आहे. नावांचा बदल हा तुम्हाला होऊ शकतो. आता तिसरं बघूया. त्याच्यामध्ये त्यांनी काय काय व्हॅल्यू दिलेलं आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता आपल्याला बघा या ठिकाणी पी क्यू दिसतोय, या ठिकाणी आहे बघा तो आहे 9, त्यानंतर पी आर आहे बघा 10, आर एम आहे या ठिकाणी तो आहे 4 आणि क्यू एम आहे 3.6. आता पहिलं गुणोत्तर काय घेऊया आपण तर पी क्यू छेद पी आर घेणार आहोत. त्यानुसार इथं पहिलं गुणोत्तर आपण लिहूया पी क्यू छेद पी आर बरोबर. त्यांच्या काय किमती आहेत बघा. तर पी क्यू आपल्याला दिलेलं आहे त्यांनी आपण काय करूया ठिकाणी आपल्याला पी आर छेद पी क्यू घ्यायचं. ठीक आहे. या ठिकाणी परत इथं येते पी आर छेद पी क्यू घेणार आहोत. ओके. तर पी आर आपल्याला दिलेला आहे बघा 10 आहे आणि पी क्यू आहे तो आहे 9 आणि हे आपलं समीकरण पहिलं असेल. आता दुसरं गुणोत्तर आपण घेणार आहोत ते आहे क्यू एम छेद म्हणजेच आर एम छेद क्यू एम आहे. ठीक आहे. त्यानुसार आपण घेऊया व दुसरं गुणोत्तर आहे आर एम छेद क्यू एम. ठीक आहे. आता आर एमची किंमत किती आहे बघा तर ती आहे 4 आणि याची क्यू एमची किंमत आहे 3.6 आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे इथं सुद्धा सेम आहे बघा. छेदस्थानी आपल्याला पॉईंट दिसतोय. आता पॉईंट घालवण्यासाठी पॉईंटनंतर 1 आहे संख्या त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत तर 3.6ला आपण 10 घेऊया. परंतु अंशस्थानी तर काहीच नाही पण तरीसुद्धा आपल्याला काय करावं लागेल. आता अंशस्थानी छेदस्थानी गुणले म्हटल्यावरती आपल्याला अंशस्थानी सुद्धा गुणावं लागेल. म्हणून 4 गुणिले 10 करूया आणि 3.6 गुणिले 10 करूया. ठीक आहे. आता 3.6ला 10ने गुणल्यानंतर आपल्याला 36 मिळाले आणि 10 गुणिले 4 केल्यानंतर आपल्याला किती मिळाले बघा तर 40 मिळालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण काय करू शकता बघा. आता अंशस्थानी छेदस्थानी बघा प्रत्येकी 4-4चा भाग लागतो म्हणजेच 10 चौक 40 आणि 9 चौक 36 बरोबर. ठीक आहे. इथं 9 चौक 36 आणि 10 चौक 40 आता आपल्याला दिसते म्हणजे 4-4चा भाग प्रत्येकी जातोय. सो या ठिकाणी बघा आपल्याला गुणोत्तर मिळालेलं आहे. हे आपलं समीकरण दुसरं आहे. तर ह्याची जी तुम्ही डावी बाजून उजवी बाजू बघा. उजवी बाजू दिसते बघा 10/9 आहे आणि तो सुद्धा 10/9 आहे म्हणजे निश्चितच आपण असं म्हणू शकतो की किरण क्यू एम जो आहे तो दिलेला जो कोन आहे तो पी क्यू आरचा काय आहे तर तो दुभाजक आहे असे आपण म्हणू शकतो. कारण का त्यांची डावी बाजू आणि उजवी बाजू जी आहे ती सारखी आलेली आहे म्हणून. तर बघा म्हणून पी आर छेद पी क्यू बरोबर आर एम छेद क्यू एम आलेला आहे कारण का त्याची उजवी बाजू जी आहे ती सारखी आलेली आहे म्हणून. आणि म्हणून या ठिकाणी बघा जसे की आपण पहिल्या प्रश्नामध्येच म्हणलेलं आहे की त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार त्रिकोण पी क्यू आरच्या बाजू क्यू आर वर एम हा बिंदू असा आहे की पी आर छेद पी क्यू बरोबर आर एम छेद क्यू एम. ठीक आहे. म्हणजे त्या त्रिकोणामध्ये एम जो असा किरण आहे की या दोन्हीही जे गुणोत्तर आहे ते समान आपले आलेले आहेत असं त्याचा सोपा अर्थ निघतो. आणि म्हणून किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा दुभाजक आहे असे आपण म्हणू शकतो. ओके. सो अशा पद्धतीने आपला हा पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत ते आपले झालेले आहेत. आता दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता दुसरा प्रश्न आपण बघूयात काय आहे ते. जर त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एम बरोबर 15. आता पी एम आपल्याला दिसते बघा पी एम हे दिसते बघा पी एम है ना. ही बाजू आहे 15. त्याच्यानंतर पी क्यू आहे 25. पी क्यू दिसते बघा आपल्याला ही पूर्ण मोठी बाजू पी क्यू. ठीक आहे. ती आहे 25. आता या ठिकाणी मी असं लिहिते 25. ठीक आहे. आपल्याला तुम्हाला फक्त समजण्यासाठी ही मोठी बाजू आपल्याला पी क्यू दिसते त्याच्यातला पी एम जो आहे तो 15 आहे.
PR बरोबर 20. आता ही जी बाजू पूर्ण मोठी दिसते ती आहे PR. आता ते तुम्हाला समजेलच. PR जो आहे तो 20 आहे आणि NR म्हणजे ही छोटी बाजू NR आहे ते बघा 8 आहे. तर रेषा NM आपल्याला ही त्रिकोणाच्या मध्ये एक रेषा दिसते बघा NM. तर रेषा NM ही बाजू RQ ला म्हणजे ही जी रेषा दिसते त्याचीच खालची बाजू म्हणजे या त्रिकोणाचा पाया. तर रेषा NM ही बाजू RQ ला समांतर आहे का आणि जर असेल तर कारण लिहा. बरोबर. आता सगळे जी माप आहेत ते आपल्याला माहीत आहे. ती माप जी आहेत ना ते आता एक्स्ट्रा परत लिहायची काय आपल्याला गरज नाही. सुरुवातीला आपण काय करूया, आता ह्या बाजू PQ वरून आपण आता लिहूया. आता PQ बाजू आपण कसं लिहू शकतो, तर PQ बरोबर काय आहे बघा, तर PQ म्हणजेच PM अधिक MQ आहे है ना. PM अधिक MQ म्हणजेच काय होतं, तर ते PQ ही बाजू होते. त्याच्यामुळे सुरुवातीला आपण लिहूया PQ बरोबर PQ म्हणजेच आहे PM अधिक MQ आहे है ना. या दोन्हींची बेरीज म्हणजेच PQ आहे. बरोबर. आता हे आपण कारण काय लिहिले तर बघा या ठिकाणी MQ हे तिन्ही कशा आहेत, ते तिन्ही बिंदू हे एकाच रेषेमध्ये आहे. त्याच्यामुळे आपण लिहिलं की PQ बरोबर PM अधिक MQ आहे. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता PMQ हे तिन्ही बिंदू एकाच लाईनमध्ये आहेत. त्याच्यामुळे PQ बरोबर PM अधिक MQ आहे असे आपण लिहू शकतो. आता याच्यामध्ये ज्या काही बाजू दिलेल्या आहेत ना ते आता आपण लिहूया. आता PQ किती दिलेला आहे बघा, तो आहे 25. ठीक आहे. PM किती आहे बघा, तर तो आहे 15 अधिक MQ आपल्याला माहीत नाही, तो आता आपण काढूया. बरोबर. आता MQ काढायचा आहे त्याच्यामुळे MQ आपण उजव्या बाजूला घेऊया, सॉरी आपण तो डाव्या बाजूला घेऊया. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा 25 जे आहे ते आपण आहे तसंच लिहूया या साईडला. ठीक आहे. 25 म्हणजे MQ आपण या साईडला आणलं आणि 25 ते आपण त्या साईडला लिहिलं. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जे चिन्ह आहे ते चिन्हामध्ये बदल होणार नाहीत. आता 15 जे आहेत ठीक आहे ते 15 आपण 25च्या साईडला आणल्यामुळे काय होईल बघा, आता ते MQच्या साईडला असल्यामुळे ठीक आहे MQच्या साईडला 15 आहे. ठीक आहे. म्हणजे कन्सिडर करा की 15 या ठिकाणी आहे. ठीक आहे. आणि 25 या ठिकाणी. आता 25च्या साईडला आपल्याला 15 आणायचं आहे. मग त्याच्यामुळे 25 आता इथं काय होईल, या ठिकाणी 15 अधिक आहे तर या साईडला आल्यावरती काय होईल बघा, तर ते वजा 15 होणार आहेत. ठीक आहे. म्हणजेच आता बघा 25 वजा 15 किती झाले बघा, तर ते 10 झाले. म्हणजेच MQची किंमत किती झाली, तर आपल्याला ती मिळालेली आहे ती आहे 10. या ठिकाणी आकृतीमध्ये आपण लिहू शकतो MQ आपल्याला 10 मिळाला आहे. म्हणजेच बघा PR 15 अधिक 10 किती मिळाला आहे, तर तो 25 मिळालेला आहे. आता हे झालं PQच्या बाबतीत. आता आपल्याला दुसऱ्या बाबतीत सुद्धा करायचं आहे, PRच्या बाबतीत सुद्धा आपल्याला करायचं आहे. आता आपण PR या बाजूचं बघूयात. ठीक आहे. या ठिकाणी तसं आपण लिहूयात. तसेच PR बरोबर आता PRची बाजू आपण कसं लिहिणार आहोत बघा, PR बरोबर PR ही बाजू कशी लिहायची आहे, तर PN अधिक NR. PR बरोबर PN अधिक काय आहे बघा, तर NR आहे. आता PNची किंमत किती आहे आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळे PN जो आहे तो आपण आहे तसंच ठेवूया. PR आपल्याला माहीत आहे तो आहे 20. ठीक आहे. PN जो आहे तो आपण आहे तसंच ठेवूया आणि NRची किंमत आपल्याला माहीत आहे ती आहे 8. ओके. आता आपण काय करूया, PN डाव्या बाजूला घेऊया. PN बरोबर. ठीक आहे. आता PN म्हणजे तिथं काय असणार आहे, अधिक 8 सुद्धा असणार आहे है ना. 20 जो आहे तो आपण आहे तसंच ह्या साईडला आता घेणार आहोत आणि PN 8 जो आहे तो या साईडला गेले की काय होईल बघा, अधिक 8चा वजा 8 होईल. ठीक आहे. आता या ठिकाणी मी तुमच्या माहितीसाठी सांगते की ही बाजू कशी डायरेक्ट सुद्धा केलेली आहे. आता मी तुम्हाला एकदा सांगते. समजा आपण PN अधिक 8 घेतलेला आहे आणि बरोबर 25 आपण तिकडे नेलं आहे ना. मग आपण काय करूया, PN जे आहे ते आपण आहे तसंच ठेवूया आणि 20 सुद्धा आहे तसंच ठेवलं तर 8 अधिक आहेत पलीकडे गेले की ते वजा 8 होतील. ठीक आहे. म्हणजे ही जी स्टेप दिसते ती अशी आलेली आहे. ओके. ही तुमच्या माहितीसाठी किंवा तुम्ही जरी डायरेक्ट ही स्टेप ह्याच्यामध्येच लिहिली तरी सुद्धा चालेल. म्हणजे पाठीमागची मध्ये सुद्धा जे म्हणजे इथं सुद्धा बघा आपण तसंच केलेलं होतं, ते त्याच पद्धतीनेच केलेलं आहे. जसं की समजा आपण आता या ठिकाणी इथं मी लिहिते. आता इथं समजा आपण इथं काय लिहिलं बघा, आता 15 अधिक MQ लिहिलेलं आहे है ना. 15 अधिक MQ बरोबर आहे 25. ओके. म्हणजेच आता काय केलं, MQ आपण आहे तसंच ठेवूया. MQ बरोबर 25 सुद्धा आहे तसेच राहतील. 15 अधिक आहेत आणि 15 पलीकडे गेले की ते वजा 15 होतील. म्हणजेच MQ आपल्याला 10 मिळेल. ओके. सो अशा पद्धतीने ह्या ज्या स्टेप आहेत. ठीक आहे. ओके. सो आता PN आता काढूया आपण. PN आपल्याला लगेच मिळेल. PN किती आहे बघा, 20मधून 8 गेले किती राहतात बघा, तर ते 12 राहतात. म्हणजेच PNची किंमत आपल्याला मिळालेली आहे ती आहे 12. आता आपण काय करूया, गुणोत्तर काढायचं. तर गुणोत्तर म्हणजेच काय बघा, तर PM छेद MQ काढायचं आहे. म्हणजे इथं बघू शकता तुम्ही PM छेद MQ काढायचं आहे आपल्याला ना. इथं सुद्धा आपण काढलेलं आहे PM छेद MQ. त्याचे ते फक्त आपल्याला या ठिकाणी किंमत लिहायची आहेत. आता
PM/MQ बरोबर, कारण का आता आपल्याला MQची किंमत माहिती आहे त्याच्यामुळे आपण आता त्या दोन्ही गुणोत्तर काढू शकतो. PM आहे 15, MQ आहे 10, म्हणजेच बघा 3 15 आणि 5 2 10. PM/MQ किती आपल्याला मिळालेलं आहे बघा 302, आणि हे आपले इक्वेशन नंबर पहिला असणार आहे. त्याचप्रमाणे बाजू PR मध्ये सुद्धा आपण बघू शकतो. आता ह्याच्यामध्ये आपण काय लिहिणार बघा, तर PN/NR, PN अधिक NR म्हणजेच काय बघा तर PR असते ना. सो PN/NR बरोबर, PNची किंमत आहे बघा 12 जी आपण आत्ताच काढली, सॉरी PN आपण 12 आत्ताच काढला, आणि NRची किंमत आहे 8, म्हणजेच बघा 4 त्रिक 12 आणि 4 2 8. हे आपले इक्वेशन नंबर दुसरं असणार आहे. म्हणजे बघा हे दोन्ही गुणोत्तराची जी उजवी बाजू दिसते आपल्याला ती सारखी आलेली आहे ना. मग त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ती जी दोन्ही जी गुणोत्तर आहेत ते कशी आहेत बघा, तर ती सारखी आहेत. म्हणजेच PM/MQ बरोबर PN/NR आलेलं आहे ना. सो प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, आता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास हे आपल्याला काय सांगतं बघा, की जर ते व्यत्यास जर सॅटिस्फाईड व्हायचा असेल तर ते आपण असं म्हणू शकतो की दिलेल्या त्रिकोणामधील जी रेख दिलेली आहे ती रेख आणि त्या त्रिकोणाचा पाया म्हणजे ही बाजू ती समांतर असते असे आपण म्हणू शकतो. असा आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास सांगतो. त्याच पद्धतीने आपण आता या ठिकाणी ते लिहूयात. तर शेवटी काय लिहायचं आहे बघा आपलं उत्तर, तर म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार रेषा NM समांतर बाजू RQ आहे असे आपण म्हणू शकतो. सो अशा पद्धतीने आपल्याला हा जो दुसरा प्रश्न आहे तो सुद्धा झालेला आहे. आता तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. आता तिसरा प्रश्न बघा, त्रिकोण MNPच्या कोन N चा NQ हा दुभाजक आहे. आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय तर MNP हा एक त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये कोन N आहे आपल्याला दिसतोय. तर कोन N चा NQ दिसतोय बघा आपल्याला, हा NQ आहे ना. N चा NQ हा दुभाजक आहे. जर MN या ठिकाणी आपल्याला दिसतंय MN बरोबर 5, PN बरोबर 7 आणि MQ बरोबर 2.5 आहे, तर QP काढा. तर आपल्याला ही बाजू काढायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय दोन्ही त्रिकोणामध्ये छोट्याशा अशा फुल्या केलेल्या आहेत बघा ना, छोटंसं असं क्रॉस केलं. याचाच अर्थ आहे की दोन्ही त्रिकोण हे परस्पराने एकरूप आहेत असा त्याचा अर्थ होतो आहे ना. सो आता ही दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला QPची काय काढायची आहे तर किंमत काढायची आहे. आता सुरुवातीला बघा, आता त्रिकोण जो MNP आहे ना तर त्याचा जो कोन N आहे तो रेषा NQचं दुभाजक आहे. ओके, मग आता आपण काय दुभाजक हा शब्द आहे म्हणजेच आपण इथं काय म्हणू शकतो तर बघा, तर त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेय या ठिकाणी आपण वापरू शकतो. म्हणजेच काय आहे तर बघा, ही बाजू आणि ही बाजू छेद या दोन बाजू कशा असणार आहे तर त्या एकरूप असणारच आहेत हे असे आपण मानूया. तर बघा त्रिकोण MNPच्या कोन N चा रेख हा NQ जो आहे तो दुभाजक आहे. आता बघा त्यांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलं आहे की दुभाजक आहे याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो की म्हणून त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार म्हणजेच ते जे गुणोत्तर आहेत ना ते दोन्हीही बाजूंची गुणोत्तरे ऑलरेडी सारखी असणारच आहेत. कारण त्यांनी सांगितलं आहे की ते दुभाजक आहेत का असं त्यांनी विचारलं नाही. आपल्याला दुभाजक आहे की नाही हे साध्य नाही करायचं, त्यांनी सांगितलं आहे की दुभाजक आहेत आणि दुभाजक आहेत म्हणून आपण असं म्हणू शकतो की ते जे गुणोत्तर दिसत म्हणजेच PM दिसते आपल्याला PM/PN है ना, आणि दुसरं गुणोत्तर आहे ते आहे PQ. कोणतं गुणोत्तर आहे बघा तर ते MQ/PQ. हे कसं असणार आहे म्हणजेच QP हे सारखं असणार आहे. त्याच्यानुसार आपण हे दोन्ही गुणोत्तर लिहू शकतो. NM/NP बरोबर काय असणार आहे तर MQ/QP असणारच आहेत, कारण का ते दुभाजक आहेत हे त्यांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता NMची किंमत आहे बघा ती 5 आहे, NP आहे 7. ठीक आहे, MQ आपल्याला त्यांनी दिलेलं आहे 2.5 आणि QP आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळे QP आपण आहे तसंच ठेवणार आहोत. ओके, आता आपण काय करूया QPची किंमत काढूया. QP बरोबर आता बघा या ठिकाणी आता QP बरोबर आता तुम्ही या ठिकाणी बघू शकताय ही जी दोन विरुद्ध संख्या आहे ते पहिल्यांदा अंशस्थानी जातील आणि 5 जो आहे तो छेदस्थानी जाईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळेल बघा तर 7 गुणिले 2.5 होईल आणि छेदस्थानी काय होणार आहे 5 होणार आहे. ठीक आहे, ही झाली QPची किंमत. आता बघा या ठिकाणी 2.5 आपल्याला दिसते आहे ना. आपल्याला हे जर 25 मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर आपल्याला 10 ने गुणावं लागेल. आता अंशस्थानी 10 गुणतो याचाच अर्थ आपल्याला छेदस्थानी सुद्धा 10 ने गुणावं लागेल है ना. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट स्टेप काय मिळेल बघा तर 7 गुणिले 2.5 गुणिले 10 आणि
छेदस्थानी 5 गुणिले सुद्धा 10 करावं लागेल. म्हणजे आपल्याला ही स्टेप काय मिळाली बघा, तर 7 गुणिले 2.5 गुणिले 10 म्हणजेच 25. ओके, आणि 5 गुणिले 10 म्हणजेच किती आलेलं आहे बघा, तर हे 50 आलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा 25 एके 25, 25 दुणे 50, म्हणजे 7/2 आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे, क्यूपीची किंमत आपल्याला 7/2 मिळालेली आहे. आता ह्याचा सुद्धा आपण भाग घालू शकतो बघा. 2×6 म्हणजेच 3.6 म्हणजे 1 राहिला आणि एकावर घेतले 0 म्हणजेच 2×5 ओके, सो 3.5 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. कोणाचं? क्यूपीचं. ओके, क्यूपी आलेलं आहे आपल्याला, मिळालेलं आहे 3.5. म्हणून क्यूपीची किंमत आहे 3.5 आहे. ओके, हे आपलं शेवटी उत्तर आहे. क्यूपी किती आहे बघा, 3.5 आहे. आणि आपल्याला त्यांनी क्यूपीच काढायला सांगितलेला होता. क्यूपी आहे तो 3.5 आपल्याला मिळालेला आहे. ओके, आता याच्यातला चौथा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. तर आता प्रश्न चौथा बघा. आकृतीत काही कोणांची मापे दिलेली आहेत. त्यावरून दाखवा की AP/PB बरोबर AQ/QC. आता आपल्याला कोण पी दिसतोय तो आहे 60 अंश आणि बी सुद्धा तो किती आहे बघा, 60 अंश आहे. तर AP/PB बरोबर AQ/QC आपल्याला दाखवायचा आहे. आता त्यांनी आपल्याला जी काही मापे दिलेली आहेत ती अगोदर आपण मापे लिहूयात. तर बघा आकृतीवरून कोण APQ. आता APQ म्हणजेच मधला पी धरायचा पी, तो किती आहे बघा, तर तो 60 अंश आहे. म्हणजेच कोण APQ आहे 60 अंश व कोण ABC सेंटरला आहे बी है ना, बी आहे 60 अंश व कोण ABC तो आहे 60 अंश. बरोबर. आता हे आपल्याला दिसते की हे दोन्ही जे कोण दिसतात आपल्याला APQ आणि ABC ते प्रत्येकी 60-60 अंशाचे आहेत. ओके, आता त्यानंतर जर आपण ABचा जर विचार केला तर कोण APQ आणि ABC हे जे छेदिका त्या ABCच्या एकाच अंगास आहेत. एकाच अंगास म्हणजे काय आहे, तर AB ही एक काय करूया, ही AB ही रेषा आहे आणि त्याच्यामध्येच APQ आणि ABC हे दोन्हीही कोण आलेले आहेत है ना. याचाच अर्थ काय झालं, एकच रेषेवरती हे दोन कोण आहेत, याचाच अर्थ आहे की हे दोन्हीही कोण AB जे कसे आहेत तर ते संगत कोण आहेत असे आपण म्हणू शकतो. आता संगत कोण आहेत आणि त्यांची मापे कशी आहेत, तर सेम आहेत. म्हणजेच 60 मापां प्रत्येकी 60 अंश आहे. मग त्या पद्धतीने आपण आता इथं लिहिणार आहोत. आणि म्हणून कोण APQ व कोण ABC हे छेदिका ABच्या एका संघास असणारे दोन संगत कोण आहेत. आता संगत कोण कसे असतात, तर दोन्ही संगत कोण हे सारखेच असतात किंवा सारख्याच मापाचे असतात, म्हणजेच ते एकरूप असतात. म्हणून कोण APQ एकरूप कोण ABC आहेत. ओके, आणि त्यांची प्रत्येकांची मापे कशी आहेत तर ते 60 अंश आहेत, ते त्यांनी आपल्याला वरतीच दिलेलं आहे. ओके, आता संगत कोणाच्या कसोटीनुसार संगत कोणाची कसोटी काय सांगते बघा, तर रेख PQ आहे. रेख PQ समांतर रेख BC आहे. कारण का, तर हे एकाच रेषेवर हे दोन संगत कोण आहेत. संगत कोण असल्यामुळे PQ रेख BC हे समांतर असणार आहेत. हेच आपल्याला संगत कोणाची कसोटी सांगते. त्यानुसार आपण आता इथे लिहिणार आहोत. म्हणून रेख PQ समांतर बाजू BC आहे. कारण याच्यामध्ये तुम्ही कारण लिहू शकता संगत कोण कसोटीनुसार. संगत कोण कसोटीनुसार रेख PQ समांतर बाजू BC आलेली आहे. बरोबर. आता त्रिकोण ABC मध्ये त्या त्रिकोण ABC मध्ये काय आहे ते आता आपण बघूया. तर रेख PQ समांतर बाजू BC आहे ना. त्रिकोण ABC मध्ये रेख PQ समांतर बाजू BC आहे, जे की आपण ऑलरेडी वरती सिद्ध केलेले आहे. रेख PQ समांतर बाजू BC आहे. BC म्हणजे हे APQ मध्ये सुद्धा हेच आहे आणि APQ मध्ये नाही, कारण का APQ जर बाबतीत जर विचार केला तर APQ मध्ये फक्त रेख PQ होते, परंतु आपल्याला PQ आणि BC हे कसं समांतर दाखवायचे, त्याच्यामुळे त्रिकोण ABC मध्ये रेख PQ समांतर बाजू BC आहे. म्हणून या ठिकाणी आपण लिहिलं त्रिकोण ABC मध्ये रेख PQ समांतर बाजू BC हे आपण वरतीच साध्य केलेले आहे. आणि म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय येणार आहे बघा, तर AP/PB येईल बरोबर काय असणार आहे, तर AQ/QC येणार आहे. म्हणजेच बघा आकृतीमध्ये AP/PB आहे. ओके, कारण का हे दोन संगत कोण आहेत आणि एकाच रेषेवरचे आहेत, त्याच्यामुळे हे दोन्ही संगत कोण एकरूप आलेले आहेत, त्याच्यामुळे AP/PB लिहू शकतो आणि AQ/
काय असणार आहे तर QC येणार आहे। आता हे जर एकरूप असेल तर हे सुद्धा काय आहे एकरूप आलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्याला साध्य झालं आहे बघा AP/PB बरोबर AQ/QC हे आपलं साध्य झालेलं आहे। आता पाचवा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात। आता पाचवा प्रश्न बघा, समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू DC आहे, म्हणजे बाजू AB समांतर बाजू DC आहे। त्यानंतर AP जो आहे तो आहे 15 आहे, PD जो दिसतोय आपल्याला PD आता कुठे या ठिकाणी बघा हा PD आहे तो आहे 12, QC दिसतोय आपल्याला या ठिकाणी तो आहे 14। तर BQ काढा, म्हणजे आपल्याला ही बाजू काढायची। ठीक आहे, या सगळ्या बाजू आपल्याला दिलेल्या आहेत, तर ही बाजू आपल्याला काढायची आहे। ठीक आहे, BQ आपल्याला काढायचा आहे। आता त्यांनी सांगितलं आहे की चौकोन ABCD हा कसा आहे तर तो एक समलंब चौकोन आहे आणि बाजू AB समांतर बाजू DC आहे, सुद्धा त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे, ते आता आपण लिहूयात। तर बघा चौकोन ABCD या समलंब चौकोनामध्ये बाजू AB समांतर बाजू PQ आणि समांतर बाजू DC। आता या ठिकाणी माझं PQ लिहायचं राहिलेलं आहे, या ठिकाणी PQ सुद्धा आहे। ठीक आहे, तर हे तिन्ही ज्या रेषा आपल्याला दिसतात, ठीक आहे, बाजू AB रेख PQ आणि DC बाजू DC हे तिन्ही कशा आहेत समांतर आहेत ते त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आता आकृतीवरून आपल्याला काय दिसते बघा, तर आकृतीवरून या ठिकाणी बघा की जे आपल्याला दिसते रेख AD दिसते आपल्याला बघा, हे रेख AD व रेख BC आहे ना, रेख AD व रेख BC ह्या काय तर त्या छेदिका आहेत है ना, रेख AD आणि BC ह्या काय आहेत तर त्या छेदिका आहेत, हे आपल्याला आकृतीवरून दिसते। त्या पद्धतीने आपण आता इथे लिहिणार आहोत। आकृतीवरून रेख AD व रेख BC या छेदिका आहेत। ओके, आता त्या आकृतीमध्ये आपल्याला छेदिका सुद्धा मिळालेल्या आहेत, याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो की याच्यामध्ये आपण कोणता गुणधर्म वापरू शकतो तर समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म आपण वापरू शकतो। त्या पद्धतीने आपण आता इथे लिहिणार आहोत, 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्मानुसार। आता हा गुणधर्म आपल्याला काय सांगतो तर या ठिकाणी बघा प्रश्नामध्ये AP/PD बरोबर काय आहे तर BQ/QC आहे। ओके, हा आपल्याला गुणधर्म माहीत आहे, त्यानुसार आपण आता लिहूया या ठिकाणी AP/PD बरोबर BQ काय आहे तर QC आहे। ओके, आता याच्यामध्ये ज्या काही आपल्याला व्हॅल्यू माहीत आहे ते आपण आता पुटअप करूया। AP आहे बघा 15 आहे, PD आहे 12, ओके, BQ आपल्याला माहीत नाही आपण आहे तसंच ठेवूया आणि QC जो आहे तो आहे 14। आता आपण काय करूया तर BQ ची किंमत काढूया, तर BQ बरोबर मग आपण काय करूया तर या दोघांचा गुणाकार करूया आणि छेदस्थानी 12 लिहिणार आहोत, म्हणजेच 15 गुणिले 14 करूया आणि छेद आपण 12 लिहिणार आहोत। म्हणजेच काय बघा तर 15 गुणिले 14 यांचा जर गुणाकार केला, आता यांचा गुणाकार करत बसण्यापेक्षा या ठिकाणी बघा 7 दुणे 14 आणि 6 दुणे 12 म्हणजेच 15 आहे तशीच राहतील आणि इथं 7 दुणे 14 आणि 6 दुणे 12 म्हणजेच इथं या ठिकाणी आपण लिहू शकतो बघा यांचा परत पुन्हा भागाकार जातोय 3 दुणे 6 आणि 3 5 15। ओके, म्हणजेच इथं 5 गुणिले 7 म्हणजेच 5 7 35 आणि छेद 2 म्हणजेच बघू शकता या ठिकाणी 35/2 याचं उत्तर आलेलं आहे। आता 35/2 आता 2 जर 35ला भागलं तर बघा या ठिकाणी बे 1 बे, ओके 3 होते, आता याच्यातून एक या साईडला आपण ठेवला म्हणजे बे 7 14, ओके पॉईंट बे 7 14 म्हणजे त्या ठिकाणी 15 म्हणजे 1 राहिले, एकावर घेतले 0 आणि बे 5 10। ओके, सो अशा पद्धतीने बघा आपण भाग लावलेला आहे आणि याचं BQ जे आहे ते आपल्याला 17.5 मिळालेला आहे, म्हणजेच BQ बरोबर 17.5 आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने बघा आपला हा प्रश्नसुद्धा सॉल्व केलेला आहे आणि आपल्याला फक्त BQ ची किंमत काढायची होती। ओके, BQ आहे तो 17.5 आपला आलेला आहे। आता 6वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात। आता 6वा प्रश्न बघा, आकृतीत दिलेल्या माहितीवरून QP काढा। आता या ठिकाणी आपल्याला QP दिसतोय, तर याची आपल्याला किंमत काढायची आहे। ठीक आहे, नेहमीप्रमाणे आपल्याला NQ त्याने दिलेला आहे आणि हा त्रिकोण MNP आहे। आता MNP या त्रिकोणामध्ये कोण MNP आहे आणि त्याचा जो रेख आहे NQ तो काय आहे हा कोण दुभाजक आहे हे आपल्याला आकृतीवरून दिसते। सो त्या पद्धतीने आपण या ठिकाणी त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचं प्रमेय वापरणार आहोत आणि कोण दुभाजकाचं प्रमेय आहे याचा अर्थ आपल्याला 2 गुणोत्तरे घ्यायची आहेत आणि ती 2 गुणोत्तरे आपण काय करायचे आहे नेहमीप्रमाणे सॉल्व करायचे आहेत। अशा पद्धतीने आपला हा जो क्वेश्चन आहे तो सोडवायचा आहे। तर बघा आपल्याला आकृतीवरून काय दिसते तर त्रिकोण MNPच्या MNP म्हणजेच कोण MNPचा रेख NQ हा कोण दुभाजक आहे हे आपल्याला दिसते
आणि म्हणून कोण त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार आता याच्यामध्ये काय करायचं आहे, दोन गुणोत्तर घ्यायचे आहेत. म्हणजे एकतर MN छेद NP घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर दुसरं कोणतं आहे, दुसरं गुणोत्तर आहे ते म्हणजे MQ छेद QP आहे. ओके, आता हे कसं गुणोत्तर घ्यायचं हे पाठीमागच्याच तुम्हाला उदाहरणामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपण आता पहिलं गुणोत्तर घेणार आहोत. तर MN छेद NP आहे बरोबर, दुसरं गुणोत्तर आहे MQ छेद QP आहे. ओके, आता याच्यामध्ये त्यांनी ज्या काही किमती आपल्याला दिलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी पुटअप करूया. MN दिला आहे बघा आपल्याला या ठिकाणी, तो आहे 25. त्यानंतर NP आहे बघा, तो आहे 40. ओके, MQची किंमत दिलेली आहे तर ती आहे 14 आणि QP आपल्याला काढायचा आहे. ओके, आता QP काढूया. म्हणजेच आता QP अगोदर आपण लेफ्ट साईडला घेऊया. QP बरोबर, आता QP घेऊया. याचा अर्थ काय करायचं, 40 आणि 14 यांचा गुणाकार होईल आणि 25 आहे ते छेदस्थानी जाईल. म्हणजेच आपण आता अशा पद्धतीने लिहूया 40 गुणिले 14 छेद 25. ओके, आता हे आपण पुढं कंटिन्यू सॉल्व करूया. QP बरोबर, आता बघा, आता या ठिकाणी बघा 5ने 25 आणि 40ला भाग जातो. ओके, सो 5 5 25 आणि 5 8 40. ओके, सो या ठिकाणी बघा आपल्याला काय मिळेल, 8 गुणिले 14 छेद 5 मिळेल. ठीक आहे, नेक्स्ट आता 14 गुणिले 8 केले तर त्यांचा किती गुणाकार होतो बघा, तर तो 112 येतो. 112 छेद 5. ठीक आहे, आता हे आपण पुढे सॉल्व करूया. म्हणजेच आपल्याला आता यांचा भागाकार करायचा आहे. बघा या ठिकाणी 5 आहे म्हणजेच 5 दुनी 10. ठीक आहे, म्हणजेच 5 दुनी 10, 11 आहे त्या ठिकाणी 10 गेले म्हणजेच या ठिकाणी 1 राहिला. आता हे 12 झाले. पुन्हा 5 दुनी 10. ओके, आता इथे पॉईंट येईल. 5 दुनी 10 म्हणजे हे ठिकाणी फक्त राहिले 2. 2वर आपण एक शून्य घेतला म्हणजे 5 चौक 20. ओके, म्हणजेच आपला भागाकार किती आलेला आहे बघा, तर 22.4 हा आपला भागाकार आलेला आहे. म्हणजेच QPची किंमत किती मिळाली बघा आपल्याला, तर 22.4 मिळालेली आहे. ओके, म्हणजेच QP 22.4 आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न जो आहे तो सॉल्व करायचा होता. आता पुढचा 7वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. आता 7वा प्रश्न बघा, आकृतीमध्ये जर AB समांतर CD, आपल्याला हे AB दिसते, AB समांतर CD आहे आणि CD समांतर EF आहे. म्हणजे हे तिन्ही जे आपल्याला रेषा दिसतात किंवा रेख त्याला आपण म्हणतो ते कसे आहेत, परस्परांना समांतर आहेत. तर Xची किंमत काढा व AE काढा. आता या ठिकाणी बघा आपल्याला X दिसते. ठीक आहे, Xची किंमत काढायची आहे आणि आपल्याला AE काढायचा आहे. ओके, जर Xची किंमत एकदा मिळाली तर 12 आणि Xची किंमत यांची ॲडिशन करायची म्हणजे आपल्याला AEची किंमत मिळते. ओके, आता बघू शकता तुम्ही आपल्याला 2 ह्या रेषा आहेत आणि त्याच्यामध्ये म्हणजे 2 ह्या रेषा आपण मोठ्या आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या त्यांच्या रेखा आहेत ना. म्हणजे त्याच्यामध्ये आपण कोणतं गुणधर्म वापरू शकतो, तर बघा 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म, ह्या त्यांच्या कशा आहेत, रेख म्हणजेच त्यांच्या त्या छेदिका आहेत. सो त्यानुसार आपण हा गुणधर्म या ठिकाणी वापरू शकतो. आता सुरुवातीला आपल्याला त्यांनी प्रश्न जे काही दिलेलं आहे ते अगोदर आपण लिहून घेऊया. तर बघा आकृतीमध्ये आपल्याला दिलेलं आहे AB समांतर CD, CD समांतर EF आहे. ह्या तिन्ही रेषा कशा आहेत, परस्परांना समांतर आहेत. आणि रेख BF आणि रेख AE हे काय आहेत, म्हणजे ह्या 2 रेख दिसत आपल्याला त्या काय आहेत, तर त्या छेदिका आहेत. ठीक आहे, मग त्याच्यामुळे आता ह्या 2 आपल्याला काय दिसत बघा, 2 रेषा आहेत, त्या 2 छेदिका आणि त्यांच्यामध्ये ह्या 3 रेख आहेत म्हणजेच रेषा आहेत. त्याचाच अर्थ आपण 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्म या ठिकाणी वापरू शकतो. मग त्याच्यामुळे 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्मानुसार तो गुणधर्म आपण कसा लिहितो, तर BD छेद DF लिहितो आणि दुसरा आहे म्हणजे तर DF आहे या ठिकाणी, सॉरी DF नाही AC आहे, AC छेद CE आपल्याला करायचा आहे. त्या पद्धतीने आपण तो गुणधर्म या ठिकाणी लिहूया. BD छेद DF आहे. ओके, या ठिकाणी हा DF आहे. ठीक आहे, DF बरोबर त्यानंतर AC छेद CE. ओके, आता याच्यामध्ये त्यांनी जे काही किमती दिलेल्या आहेत ते आपण लिहूया. BD आहे 8, DF आहे 4 आणि AC आहे का, AC आहे 12 आणि आपल्याला CE काढायचं आहे. ठीक आहे, मग आता CE काढायचं आहे म्हटल्यावरती CE आपण डाव्या साईडला घेऊया आणि 12 आणि 4 गुणिले करायचं आहे, 8 छेदस्थानी 8 जातील. म्हणजेच बघा 4 गुणिले 12 छेद 8. ओके, म्हणजेच CE बरोबर. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो, भागवू शकतो. 4 1 4, 4 2 8, बेक बेसक 12, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 6 मिळतात. म्हणजे CE किती आला बघा, तर 6 आपल्याला मिळालेला आहे. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही CE हा काय आहे, 6 आहे. म्हणजेच तो आपण Xची किंमत काढलेली आहे ना. CE म्हणजेच काय आहे, तर तो X आहे. म्हणजेच X बरोबर आहे 6. ओके, आता आपल्याला काय
अजून कशाची लांबी काढायची आहे किंवा कशाची किंमत काढायची, तर AEची सुद्धा काढायची. तर AE कसं करणार आपण, तर AE म्हणजे AC अधिक CE. ओके, AE म्हणजे AC अधिक CE. तर या ठिकाणी तुम्ही लिहा AE बरोबर AC अधिक काय असणार आहे, तर CE असणार आहे. आता ACची किंमत किती आहे बघा, तर ती 12 आहे आणि CE आपण आत्ताच काढला तो आहे 6. म्हणजेच 12 आणि 6 किती होतात बघा, तर 18 होतात. म्हणजेच आपण AEची किंमत काढलेली आहे ती आहे 18. ओके, म्हणजेच x बरोबर 6 व AE बरोबर किती आलेला आहे, तर 18 आहे. ओके, बघा अशा पद्धतीने सुद्धा हा क्वेश्चन मी तुम्हाला सोडवून दिलेला आहे. ओके, अशा पद्धतीने आपला हा क्वेश्चन जो आहे तो झालेला आहे. आता 8वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात. तर 8वा प्रश्न बघा, त्रिकोण LMN मध्ये किरण MT हा कोण एलिमेंटचा दुभाजक आहे. आता आपल्याला प्रश्नावरूनच कळते, म्हणजेच आकृतीवरूनच कळते की त्रिकोणामध्ये हा आपल्याला किरण गेलेला दिसतोय. म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये आकृतीवरून असं दिसते की याच्यामध्ये आपल्याला त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा प्रमेय वापरायचा आहे, है ना. आता ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या किमती दिलेल्या आहेत बघा. LM दिलेला आहे तो आहे 6, MN आहे 10, त्याच्यानंतर TN आहे तो आहे 8. तर आपल्याला LT म्हणजे या ठिकाणी हा LT आहे तो आपल्याला काढायचा आहे, बरोबर. आता आपल्याला त्रिकोण समजते की आपल्याला कोण दुभाजकाचा प्रमेय दिलेला आहे. आता जे काही आहे दिलेलं ते अगोदर आपण लिहून घेऊया. तर बघा, त्रिकोण LMN मध्ये कोण LMNचा किरण MT हा दुभाजक आहे. आपल्याला प्रश्नामध्ये दिसते की MT हा त्रिकोण LMNचा दुभाजक आहे आणि म्हणून त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार, आता कोण दुभाजकाचं प्रमेय वापरायचं म्हणजेच काय, तर आपल्याला दोन्हीही गुणोत्तर लिहावे लागतील. म्हणजेच पहिलं गुणोत्तर आहे ते LM/MN आणि दुसरं गुणोत्तर आहे LT/NT. ओके, सो त्या पद्धतीने आपण आता इथे लिहूया LM/MN बरोबर LT/NT. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय करणार, ते काही किमती दिलेल्या आहेत ते आपण लिहूया. LM आहे 6, MN आहे 10. ओके, आता LT आपल्याला काढायचं आहे ते आपण आहे तसंच ठेवूया आणि NT जो आहे तो आहे बघा 8 आहे. आता आपण काय करूया, पहिल्यांदा डाव्या बाजूला LT घेऊया आणि आता 6 आणि 8 यांचा गुणाकार करूया आणि छेदस्थानी आपण 10 ठेवूयात. आता हे आपण इझिली सॉल्व करू शकतो. LT बरोबर आता बघा 3 दुनी 6, 4 दुनी 8, 5 दुनी 10. म्हणजेच बघा 3 चौक 12 छेद 5. म्हणजेच आता ह्याचा बघा आपण हे करू शकतो. म्हणजेच LT बरोबर आता बघा इथं काय आहे 6 गुणिले 8 आहे आणि छेद 10 आहे. ओके, आता यांचा सरळ आपण गुणाकार करू शकतो. 8 × 48, 48 छेद 10. आता बघा यांचा आपल्याला भागाकार करायचा. आता भागाकार करत बसायची गरज आहे का, छेदस्थानी 10 आहे. ओके, म्हणजेच पॉईंट नंतर एक संख्या आली पाहिजे. तर तुम्ही आत्ताच पॉईंट देऊ नका, उत्तरामध्ये द्यायचं आहे. म्हणजेच 4.8 हे त्याचं उत्तर आहे. कसं केलं बघा, एकानंतर 1 0 आहे, त्याच्यामुळे आपल्याला पॉईंट नंतर एकच संख्या हवी आहे. जर समजा या ठिकाणी 48/100 असतं तर मी कसं लिहिलं असतं पॉईंट बघा, तर 1 2 आणि 1 2 संख्या आहेत. म्हणजेच मी अजून एकदा 0 वाढवला असता, 0 घेतला असता आणि पॉईंट 48 लिहिला असतं. हा त्याचा भागाकार आहे. ठीक आहे, म्हणजे जेवढे तुम्ही 0 द्याल त्याच्या पॉईंट नंतर पुढे तेवढं संख्या राहते, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. सो LT किंमत किती आलेली आहे बघा, तर 4.8 आलेली आहे. सो आता ह्याचा पुढचा प्रश्न काय आहे बघा, 9वा प्रश्न आहे, तो सुद्धा आपण आता बघूयात. 9वा प्रश्न बघा, त्रिकोण ABC मध्ये रेख BD हा कोण ABCचा दुभाजक आहे. आपल्याला हा BD दिसतोय तो त्रिकोण ABCचा दुभाजक आहे. जर AB बरोबर x, आता AB दिसतोय तो आहे x आहे, या ठिकाणी आपण लिहूया AB हा x आहे. त्याच्यानंतर BC बरोबर BC आपल्याला दिसतोय या ठिकाणी बघा तो आहे x अधिक 5. AD आहे या ठिकाणी तो आहे x वजा 2 आणि DC आहे तो आहे बघा x अधिक 2. तर एक्सची किंमत काढा. आता या ठिकाणी सगळ्या किमती दिलेल्या आहेत परंतु एक्सचीच किंमत दिलेली आहे आणि आपल्याला तर काय करायचं आहे, तर या ठिकाणी एक्सची किंमत जी आहे ती काढावी लागेल. आता त्याने दिलेलं आहे बघा, BD हा दुभाजक आहे त्रिकोणाचा. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सुद्धा त्रिकोणाचं कोण दुभाजकाचं प्रमेय जे आहे ते वापरायचं आहे. तर बघा सुरुवातीला आपण काय लिहायचं आहे, तर त्रिकोण ABC मध्ये कोण ABCचा रेख BD हा दुभाजक आहे, जे की आपण आत्ताच प्रश्नामध्ये बघितलेला आहे. आणि म्हणून त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार म्हणजेच आपण कसं लिहितो ते दुभाजकाचा प्रमेय, तर AB/BC बरोबर AD/CD असं आपण ते लिहितो. त्यानुसार इथं आपण गुणोत्तर लिहूया AB/BC बरोबर AD/CD किंवा DC असं लिहिलं तरीसुद्धा चालेल. आता AB आपल्याला सगळ्या जे किमती आहेत ते आपण लिहूया. AB आहे बघा तो x आहे, त्याच्यानंतर
आपल्याला BC दिलेला आहे तो आहे x अधिक 5 आहे बरोबर. AD आहे तो आहे बघा x वजा 2 आहे आणि छेद DC आहे बघा म्हणजे CD तो आहे x अधिक 2. ओके, आता आपण काय करूया तर हे तिरकस गुणाकार आपण करूया म्हणजेच आपल्याला नेक्स्ट स्टेप काय मिळेल बघा x गुणिले x अधिक 2 करूया म्हणजेच x गुणिले x अधिक 2 बरोबर x वजा 2 गुणिले x अधिक 5 करूया म्हणजेच कंसामध्ये x वजा 2 गुणिले x अधिक 5. आता या ठिकाणी काय करणार x ने आतमध्ये गुणणार आहोत म्हणजेच x गुणिले x किती झालं बघा तर x वर्ग झाला अधिक x गुणिले 2 म्हणजेच 2x झाले बरोबर. आता आपण x ने याला गुणणार आहोत. ठीक आहे, या कंसातल्या चिन्हांना म्हणजे कंसातल्या संख्यांना आपण काय करणार आहोत गुणणार आहोत म्हणजेच बघा x गुणिले x म्हणजेच किती झाला बघा तर x वर्ग झाला. ओके, त्यानंतर आता बघा आता x गुणिले 5 म्हणजेच किती झाला अधिक 5x झाला. ठीक आहे, आता वजा 2 गुणिले x करूया. वजा 2 गुणिले x म्हणजेच वजा 2x वजा वजा काय झालं वजाच या ठिकाणी राहणार 5 दुनी 10. ओके, अशा पद्धतीने हा आपला कंस सोडवला. आता हे आपण आहे तसं लिहूया x वर्ग अधिक 2x बरोबर. आता बघा x वर्ग आहे तसंच राहिलं. आता बघा 5x वजा 2x म्हणजे या ठिकाणी 3x राहिले अधिक 3x राहिले अधिक 3x आणि जे वजा 10 आहेत ते आपण आहे तसेच लिहायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे बघू शकता या ठिकाणी असे दोन्हीही बाजूला आपल्याला समीकरणे मिळतात. आता आपण काय करणार आहोत बघा x वर्ग आणि आता या ठिकाणी मी लिहूया x वर्ग आहे तसंच लिहूया. ठीक आहे, आता x वर्ग या साईडला तर तो वजा x वर्ग होईल. ठीक आहे, आता आपण काय करूयात तर आता 2x जो आहे तो आपण आहे तसंच ठेवूया अधिक 2x या साईडला आता काय राहिलं बघा तर 3x वजा 10 राहिले. आता बघा अधिक x वर्ग वजा x वर्ग काय झालं बघा कॅन्सल म्हणजेच 2x बरोबर 3x वजा 10 राहिलेले आहेत. ओके, आता आपण काय करू शकतो जे 10 आहे ते आपण या साईडला आणूया. आता वजा 10 आहेत या साईडला लिहिले की ते अधिक 10 होतील. ओके, 3x जे आहे ते आपण आहे तसेच ठेवूया आणि अधिक 2x आहे ते या पलीकडे गेल्यावरती वजा 2x होतील म्हणजेच 10 बरोबर 3x वजा 2x म्हणजेच किती बघा तर x. सो xची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे बघा तर ती 10 मिळालेली आहे आणि आता आपल्याला फक्त xचीच किंमत त्यांनी विचारलेली होती म्हणून शेवटी तुम्ही उत्तर लिहू शकता xची किंमत किती आलेली आहे बघा तर ती 10 आलेली आहे 10 आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपला हा जो 9वा प्रश्न आहे तो सॉल्व करून झालेला आहे. ठीक आहे, हे समजलं नसेल xची किंमत कशी आली हे कसं सोडवलं तर पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता तुम्हाला ते समजेल. सो बघा आता पुढचा जो 10वा प्रश्न आहे तो सुद्धा आता आपण बघणार आहोत. आता हा 10वा प्रश्न बघा आकृतीमध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात x हा कोणताही एक बिंदू आहे. बिंदू x हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूंशी जोडलेला आहे. तसेच रेख PQ समांतर रेख DE रेख QR समांतर रेख EF तर रेख PR समांतर रेख DF हे सिद्ध करण्यासाठी पुढील चौकटी पूर्ण करा. आता तुम्ही बघू शकताय की अशा पद्धतीने बघा आपल्याला त्यांनी सोडवून दिलेला आहे परंतु चौकट्या दिलेल्या आहेत आणि त्या चौकट आपल्याला भरायच्या आहेत. ओके, तर बघा सुरुवातीला आपल्याला तो त्रिकोण दिसतो त्रिकोण DEF आहे. ओके, आता त्याच्यामध्ये सुरुवातीला बघा त्यांनी सिद्धतामध्ये काय दिलेलं आहे तर त्रिकोण XDE. आता बघू शकतो त्रिकोण XD आणि E XDE म्हणजे आपल्याला हा एक त्रिकोण दिसते बघा हा त्रिकोण. ठीक आहे, XD आणि E तर या त्रिकोणामध्ये आपल्याला काय दिसते तर PQ बघा हे दिसते आपल्याला PQ समांतर DI म्हणजे ही रेख आणि ही रेख ती काय आहे बघा तर ती समांतर आहे. त्याच्यामुळे त्रिकोण XDE मध्ये DE समांतर PQ आहे हे असं दिलेलं आहे. हे त्यांनी आपल्याला ऑलरेडी प्रश्न दिलेला आहे त्याच्यामुळे कंसामध्ये काय येईल तर पक्ष येईल. ओके, इथं काय येईल तर चौकटीमध्ये पक्ष येईल या ठिकाणी. पुन्हा आता बघूया आता आपल्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय सांगते तर बघा आता XP छेद XP काय बघा तर हे आहे XP छेद या ठिकाणी काय येईल बघा XP छेद PD येईल. इथं बघतो तुम्ही XP छेद हे PD येईल म्हणजे ही बाजू कंप्लीट झाली. XP छेद PD किंवा DP असं म्हणलं तरी चालते. मग आपण इथं लिहूया XP छेद PD या चौकटीमध्ये PD येईल बरोबर. आता नंतर इथं काय येईल बघा तर XQ इथे दिसते आपल्याला XQ छेद काय येणार आहे XQ छेद QE. ओके, ही बाजू आणि ही त्याच्यामध्ये 2 आहेत बघा हा एक बिंदू आहे म्हटल्यावरती XQ छेद EQ येणार. EQ त्यांनी म्हणजेच QE त्यांनी ऑलरेडी दिला आहे म्हणजे आपण इथं काय लिहिणार आहे तर XQ लिहिणार आहे XQ. ठीक आहे, म्हणजे अशी त्यांनी बघा आपला जो ह्या दोन्ही चौकटी आपल्याला पूर्ण झालेल्या आहेत म्हणजेच XP छेद PD XP छेद PD बरोबर XQ छेद QE. कारण लिहायचं आहे तर प्रमाणाचं मूलभूत प्रमेयानुसार आपण हे
लिहिलेला आहे. त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये दोन रेख समांतर आहेत, त्याच्यामुळे आपण हे लिहू शकतो. म्हणजेच याच्यामध्ये आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय जे आहे ते वापरू शकतो. त्याच्यानंतर पुन्हा दुसरं एक त्रिकोण घ्यायचा आहे XEF. आता इथं बघा XE आणि F, आता हा खालचा त्रिकोण घ्यायचा. हा त्रिकोण झाला, आता आपण हा त्रिकोण घेऊया XEF. आता याच्यामध्ये बघा QR दिसते ते समांतर EF आहे. जसं इथं ह्या समांतर आहेत बघा दोन रेख, तसं ते सुद्धा ह्या दोन रेख समांतर आहे. म्हणजेच QR समांतर EF आहे. ठीक आहे, हे सुद्धा काय असणार आहे तर ते पक्षच असणार आहे. ठीक आहे, आता इथं काय येईल बघा, आता याच्यामध्ये इथं काय येईल बघा सुरुवातीला, तर इथं सुरुवातीला काय येईल बघा तर XR येईल. XR छेद काय येईल बघा तर RF येईल. ठीक आहे, ह्या पहिल्यांदा आपण इथं लिहूया XR छेद RF. ठीक आहे, नंतर इथं काय येईल बघा तर XQ छेद QE येईल. ठीक आहे, मग इथं आपण लिहूया XQ छेद काय येणार आहे QE. आता हे सुद्धा आपण कशावरून लिहिलं तर कारण तेच असणार आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. सो त्या पद्धतीने इथं आपल्याला काय लिहायचं आहे ते कारण लिहायचं आहे. ठीक आहे, सो आपण कारण लिहिलेलं आहे बघा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. ठीक आहे, आता 1 आणि 2, आता हे आपलं इक्वेशन 1 आहे आणि हे जे आहे ते आपलं इक्वेशन 2 आहे. आता याच्यामध्ये बघा याची जी उजवी बाजू आपल्याला दिसते बघा ती कशी आहे सारखी आहे ना. उजवी बाजू आपल्याला सारखी दिसते, याचंच काय आहे त्याची डावी बाजूसुद्धा कशी असणार आहे बघा तर ती सारखीच असणार आहे. याचा अर्थ आपण इथं लिहू शकतो XP छेद PD बरोबर काय असणार आहे तर XR छेद RF असणार आहे. ओके, हे कशावरून लिहिलं कारण इक्वेशन 1 आणि 2 वरून. आपल्याला उजवी बाजू इक्वेशन 1 आणि 2 ची सारखी दिसतेच म्हटल्यावरती त्यांची डावी बाजूसुद्धा कशी असणार आहे तर ती सारखीच असणार आहे. आणि म्हणून रेख PR समांतर रेख DF, इथं F आहे बरं का, इथं E नाही, इथं फक्त F आहे. सो म्हणून रेख PR समांतर रेख DF आपल्याला मिळते. कारण लिहायचं आहे कारण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यासानुसार. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व करायचा होता. आता याच्यातला शेवटचा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. बघा शेवटचा 11वा प्रश्न बघा, त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर AC. आता हे दिसते बघा AB बरोबर AC आहे. कोण B व कोण C चे दुभाजक बाजू AC व बाजू BC यांना अनुक्रमे D व E मध्ये छेदतात. B मधून निघालेला एक दुभाजक तो AC ला D मध्ये छेदतोय आणि C बिंदूमधून निघालेला दुभाजक आहे तो बाजू AB ला E बिंदूमध्ये छेदतोय. तर सिद्ध करा की रेख ED समांतर रेख BC. तर ED समांतर BC आहे आपल्याला काय करायचं आहे साध्य करायचं आहे. आता आपल्याला सुरुवातीला उत्तरमध्ये काय लिहायचं आहे बघा त्रिकोण ABC लिहायचं आहे. त्रिकोण ABC मध्ये आता त्रिकोण ABC मध्ये आपल्याला काय दिसतंय तर AB समांतर आहे AC, हे त्यांनी आपल्याला वरती दिलेलंच आहे ना, प्रश्नामध्येच दिलेलं आहे. ठीक आहे, आता आपण काय करूया त्रिकोण ABC मध्ये कोण ABCचा किरण BD हा दुभाजक आहे. ठीक आहे, हा दिसतोय आपल्याला BD तो दुभाजक आहे आणि दुभाजक आहे याचाच अर्थ आपण काय करू शकतो तर इथं त्रिकोणाचा कोण दुभाजकाचं प्रमेय जे आहे ते वापरू शकतो. तर बघा आपण काय काय लिहिलं तर त्रिकोण ABC मध्ये आपल्याला हा त्रिकोण दिसतोय. ओके, त्याच्यामध्ये कोण ABCचा किरण हा BD आपल्याला दिसतोय तो काय आहे दुभाजक आहे आणि म्हणून त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार आता आपण इथं मग या त्रिकोणामध्ये कोण दुभाजकाचा प्रमेय कसं वापरू शकतो तर AB छेद BC बरोबर काय असणार आहे AD छेद DC असणार आहे. ओके, हे आपल्याला माहिती आहे की हे प्रमेय जे आहे ते कसं वापरायचं. त्यानुसार इथं नेक्स्ट स्टेप काय येईल बघा तर AB छेद BC येईल आणि बरोबर AD छेद DC येईल. ओके, ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा तर AB आणि बरोबर AC आहे ह्याला आपण 1 म्हणूया आणि ह्याला आपण इक्वेशन 2 म्हणूया. ठीक आहे, आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपल्याला भेटलेले आहेत. तसेच आता त्रिकोण ABC मध्ये आपल्याला हा त्रिकोण ABC दिसतोय. आता त्रिकोण ABC मध्ये बघा कोण ACB, आता हा कोण बघायचा आहे कोण ACBचा किरण हा CE आहे हो ना, C पासून निघालेला हा दुभाजक आहे हा CE आहे आणि हा दुभाजक आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा आपण कोण दुभाजकाचं प्रमेय वापरणार आहोत. तर आता त्रिकोण ABC मध्ये कोण ACBचा किरण CE हा दुभाजक आहे पण आताच आकृतीमध्ये बघितलेला आहे आणि म्हणून त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार इथं आपण कसं लिहिणार बघा तर AC छेद काय करणार आहोत आपण AC छेद CB करायचा आहे ना, AC छेद CB आणि दुसरे येणार आहे AE छेद EB येईल. ओके, हे आपल्याला काय मिळेल गुणोत्तर मिळेल. त्यानुसार आपण आता इथं लिहूया AC छेद CB बरोबर AE छेद EB. ओके, आणि हे आपलं इक्वेशन 3 असणार आहे. ओके, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. आता आपण काय करणार आहे बघा परंतु आपल्याला सुरुवातीला इक्वेशन 1 मध्ये काय दिलेलं आहे बघा तर AB बरोबर काय आहे तर AB बरोबर ही AC आहे ना. मग आपण आता इथं काय करू शकतो बघा तर AC च्या ठिकाणी आपण काय करणार आहोत तर AB लिहिणार आहोत. ठीक आहे, मग त्यानुसार आता इथं बघा
AC च्या ठिकाणी AB लिहायचे, म्हणजे इथं आपण लिहिलं आता AB छेद CB. इथं बघा AC च्या ठिकाणी आपण AB लिहायचं आहे, कारण AB बरोबर AC आहे. मग AB छेद CB आहे बरं का. इथं CB बरोबर पुढची जी बाजू आहे AE छेद EB येणार आहे. ओके. आता बघा, आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन आपल्याला हे दिसते बघा, हे इक्वेशन. ठीक आहे, ह्याला आपण काय देऊया, इक्वेशन 4 नाव देऊया. आता 2 आणि 3 जर तुम्ही चेक केलं तर आपल्याला या ठिकाणी आता त्यांची जी डावी बाजू बघते तुम्ही AB छेद BC आहे आणि या ठिकाणी AB छेद CB. CB म्हणजेच BC आहे, म्हणजे त्यांची डावी बाजू समांतर आहे, म्हणजे सारखी आहे. याचाच अर्थ त्यांची उजवी बाजूसुद्धा कशी येणार आहे बघा, तर ती सारखीच येणार आहे. ओके. त्यानुसार आपण आता लिहू शकतो AD छेद BC, किंवा अगोदर हे सुद्धा लिहू शकतो AE छेद EB असं सुद्धा लिहू शकतो. त्यामुळे आपण आता लिहू शकतो AE छेद EB बरोबर काय असणार आहे बघा, AD छेद DC असणार आहे. AD छेद DC असणार आहे. ह्याचं कारण तुम्ही लिहायचं आहे, कारण 2 आणि 4 वरून, 2 व 4 वरून. ठीक आहे. त्यांची आता डावी बाजू उजवी बाजू नाही तर आपल्याला डावी बाजू त्यांची सेम आलेली आहे, म्हणून आपण त्यानुसार काय केलेलं आहे, त्यांची उजवी बाजूसुद्धा सारखी आलेली आहे हे सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार रेख AD ही काय आलेली आहे, तर BCला समांतर आहे. सो शेवटी आपल्याला काय लिहायचं आहे बघा, म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार रेख AD समांतर रेख BC आहे. हे आपलं साध्य झालेलं आहे. ओके. सो बघा, अशा पद्धतीने आपला हा जो शेवटचा प्रश्न आहे तो सुद्धा सॉल्व करून झालेला आहे. याचबरोबर आपला पूर्ण सराव संच जो आहे तो सुद्धा पूर्णपणे सोडवलेला आहे. आता याच्याबद्दल काय डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.